तर आजचं आपलं नवीन जे प्रोडक्ट आलेलं आहे कॉयको K11, त्यासाठी मी हे रिकमेंड नाही करणार तुम्हाला, कारण नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजपासून आपण नवीन अनबॉक्सिंग चालू करत आहोत. हे अनबॉक्सिंग असेल सेफ्टी मॅटर्सवरती. बाईक चालवताना आपल्याला सेफ्टी कशाची घ्यावी लागते, काय असेल सेफ्टीबद्दल, त्याच्याबद्दल आपण माहिती देऊ. तर आजचं आपलं नवीन जे प्रोडक्ट आलेलं आहे हे सेफ्टीसाठीच आहे. आणि काय आहे या प्रोडक्टमध्ये बघूया. तर आजचं हे जे प्रोडक्ट आहे हे आपल्याकडे फ्लिपकार्टवरून आपण मागवलेलं आहे. हे जे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देईनच, तिथून तुम्ही बघू शकता. तर पॅकिंग बघू शकता तुम्ही. पॅकिंग फ्लिपकार्टवाल्यांनी एकदम मस्तपैकी करून दिलेली आहे. बबल रॅपवरती पॅक केलेलं आहे त्यांनी, जेणेकरून आपलं प्रोडक्ट जे आहे ते डॅमेज होऊ नये. तर हे आपलं आहे कॉयको K11चे प्रोडक्ट आपण मागवलेलं आहे. इथे आपण बघू शकता आतमध्ये फोम आहे. फोमची पॅडिंग दिलेली आहे की नी मूवमेंट आहे, जेणेकरून प्रॉपर नी आपली मूव होतील. K11चे गार्ड आहे ते. यांचा आणखीन एक प्रोडक्ट येतो K12मध्ये. K11मध्ये फायदा आपल्याला असा पडतो की आपण पायाचा आणि हाताचे म्हणजे नी आणि एल्बो हे दोन्ही आपल्याला एका ह्याच्यातच भेटतात. चला याला ओपन करूया. तुम्ही बघू शकता नी आणि एल्बो हे दोन्ही आपल्याकडे आलेले आहेत. एल्बोजचे आपल्याकडे आलेले आहेत 2 आणि 2 हे नीचे आपण मागवलेले आहेत. सपोर्ट गार्ड जे आहेत हे तुम्ही इथे बघू शकता. हे टोटल असे 2 एल्बोज आणि 2 नी. कॉयको K11चा प्रोडक्ट आहे, नक्की ट्राय करा. आणि हे जे मी कसं वापरायचं आहे मी तुम्हाला सांगतो तर थोड्याच वेळात. वा, ह्याचा आतून तुम्ही बघू शकता. हे आपण जरा ग्लोव्स काढून बघूया आतून फोम कसा आहे याचा. तर एवढा असा सॉफ्ट असा नाही आहे खरं सांगायचं तर. असा का तुम्हाला एकदम म्हणजे गादीसारखा का मऊ तर भेटणार नाही. बट आहे K11 प्रोडक्ट आहे. तुम्ही K12चा मागवलात तर कदाचित तो चांगला असेलच नक्कीच. आणि हे जे प्रोडक्शन आहे हे एकदम कडक प्लॅस्टिकने बनवलेलं आहे. ह्याच्याने तुम्हाला जर कधी होऊ नये असा ॲक्सिडेंट झालाच बाय चान्स तर ह्याच्याने तुमचं थोडं का प्रोटेक्शन होऊ शकतं. बट तुमची तर हाय एंड गाडी बाईक असेल तर मी तुम्हाला बोलणार नाही हे घ्या. हे ज्यांची नॉर्मल गाडी आहे 160 वगैरे, जे कमीत कमी 40-50च्या स्पीडला असे चालवत असतात आणि असं छोटं मोठं ॲक्सिडेंट कधी होऊ नये पण झालाच तर त्यासाठी प्रोटेक्शनसाठी खूप चांगलं आहे. पण तुमची जर कुठली मोठी बाईक असेल निंजा वगैरे जी एकदम सुपरफास्ट असेल त्यासाठी मी हे रिकमेंड नाही करणार तुम्हाला, कारण हे तेवढं तुम्हाला प्रोटेक्शन नाही देणार. त्यासाठी तुम्ही वेगवेगळे रायनॉक्स वगैरे तिकडे जाऊ शकता. त्याचंही देखील आपण लवकरच बघूया. तर हे जे प्रोडक्ट हे आपण बघूया जरा चेक करून की खरोखर तेवढं वरती आहे का. थोडं तर नाही तर कळलं की थोडं पण आपण पडलं नाही आपल्यालाच लागलं आहे तर. तर तुम्ही बघू शकता तर खालची जराशी माती लागल्यावर थोडा पण स्क्रॅच वगैरे अजूनपर्यंत काय आलेला नाही याच्यावरती. तर थोडं वरती टाईप प्रोडक्ट आहे तर आपण याला ट्राय करूया. इथे तुम्ही पाहिजे तसं एक टाईट करू शकता, तुम्हाला हवं तसं हवं तेवढ्या लेंथला घेऊन तुम्ही ते टाईट करू शकता. तर असे जे वेलक्रोचे जे स्ट्रॅप पण दिलेले आहेत ना पण आहेत. आणि तुम्ही ॲज अन बिगिनर म्हणून जर घेत असाल आणि तुमचं बजेट जर नसेल ना तेवढा तर तुम्ही हे मागवू शकता. हे तुम्ही बघू शकता की मूवमेंट पण चांगली होते. आपल्या बाईकला जी पोझिशन आहे जे आपण असं बसतो बाईक चालवताना
बाईक चालवताना जी पोझिशन आहे ती आहे. ह्याच्यात जो K12चा जो प्रोडक्ट येतो ना तो बायनरी आहे. बायनरी म्हणजे कसं असतं की त्याला नी मुवमेंट असते, ज्यात नी आपण प्रॉपर त्यात नी मूव्ह होऊ शकतात पाहिजे तसे म्हणजे वाकडे तिकडे नाही ऑफकोर्स, बट नी आपण प्रॉपर मूव्ह करू शकतो. ह्याच्यात कसं आहे, हे स्टील आहे जागेवरती, हे असंच फिरत आहे आणि ह्याचे जे आतलं प्रोडक्ट आहे ते बाहेर येत आहे. हे असं आहे, हे त्यांनी ह्या प्रकारे बायनरी केलेलं आहे जेणेकरून एक मुवमेंट भेटेल पायाला. पण जे K12चं आहे ज्याच्यात फक्त नी गार्ड भेटतो, त्याच्यात प्रॉपर नी जे आहेत ते प्रॉपर नी मूव्ह होतात. तर बघूया आपण आणखीन एक घालूया आणि मग हाताचा घालताना भेटूया. तर एकदम परफेक्ट बघू शकतो तुम्ही, फिटिंग झालेली आहे. तुम्ही घालून चाला, काढून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. जर इन केस फ्युचरमध्ये जर तुम्हाला काढून ठेवायचं झालं त्यासाठी बॅग पण दिलेलीच आहे आपल्याला. बॅगमध्ये तुम्ही हे टाकून कुठेही नेऊ शकता एनी टाईम. तर आपण आता एल्बो गार्ड बघूया, एल्बो गार्ड कसा आहे. हे जे 2 एल्बो गार्ड दिलेले आहेत ते आपण इथे लावणार आहोत. लेट्स सी, लावूया. हे पण आपण टेस्ट करून बघूया जरा कसे आहेत. ह्याच्यावरती पाहिजे काही स्क्रॅच नाही आलेला आहे. बघूया इकडे त्याचे आहे, आपण आपलं तर बघतोय, माहीत नाही. होपफुली हे वाचवेल आपल्याला. आणि मला जेवढे मी बघितले तर हे वाचवतंच, असं कधी काय झालेलं नाही आहे. तर त्याला विचार करूनच आपण मागवलेलं प्रोडक्ट आहे. हे जे ॲडजस्टेबल जे दिलेलं आहे ना त्याला करून आपण तुम्ही पाहिजे तिथे हे लावू शकता, ॲडजस्ट करू शकता तुम्हाला तुमच्या हाताप्रमाणे. सो हॅलो, तर हे बघा, बघू शकता नी गार्ड्स, आपले एल्बो गार्ड्स जे दोन्ही आहेत ते लागलेले आहेत प्रॉपर. खालती नी गार्ड्स लागलेले आहेत प्रॉपर. तर येस, आपण रेडी आहोत. तो येस, आजची आपण व्हिडिओ ही इथेच थांबूया. आणि हे जे आपण घातलेलं आहे, जे रिव्ह्यू मी तुम्हाला नक्कीच देईन. तर असेच कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तो पण स्टे ट्यून. आणि नवीन एक प्रोडक्ट नक्की येत आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स गो.